मित्रांनो, शाई भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय 38-38। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जो कोणी या नवनाथाचे पारायण करतो त्याच्या घरी माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते, मुलाबाळांच्या सर्व मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात। तर आता आपले 2च अध्याय राहिले आहेत। बरेच काही लोकांनी तुम्ही नवनाथांचे पारायण केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि मुलांना चांगले आयुष्य लाभते। तर आता आपण 38-38व्या अध्यायाला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। अध्याय 38। चरपटीशीची जन्माची कथा। सत्यश्रवाकडे बालपण, नारदाचा सहवास कसा झाला। चरपटीच्या उत्पत्तीची अशी कथा आहे की पूर्वी पार्वतीच्या लग्नासमयी सर्व देव दानव हरिहर ब्रह्मदेव आदी करून देवगण जमलेल्या होत्या। ज्यावेळी पार्वतीची अप्रतिमा लावण्य व रूप पाहून ब्रह्मदेवास काम उत्पन्न झाले, तो त्याच्या आवाक्याबाहेर जाऊन वीर्यपतन पावले। तेव्हा ब्रह्मदेवास संकोच वाटला व त्याने ते वीर्य टाचेने रगडले आणि ते पुष्कळ ठिकाणी पसरले। त्यापैकी एका बाजूस गेले, त्याचे 60,000 भाग झाले, त्यापासून 60,000 वाल्खिल्य ऋषी निर्माण झाले। दुसऱ्या बाजूस गेलेला एक भाग तसाच राहून गेला होता। तो पुढे सेवकाने केर झाडून काढला आणि त्यामध्ये चालला गेला। पुढे लग्नविधीनंतर लजाहोमचे भस्म व तो केर सेवकांनी नदीत टाकून दिला। त्यात ते रेतही वाहत गेले। पुढे ते एका पुष्याच गवताच अटकून गेले, त्यात भरून राहिले। तेथे बरेच दिवस राहिले होते। त्यात पिपलायन नारायणाने संचार केला। तोच हा चरपटीनाथ हा मुलगा 9 महिन्यांनी बाहेर पडून स्पष्ट दिसू लागला। सत्यश्रवा या नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहत असे। तो सुशील व वेदशास्त्रात निपुण होता। तो एकदा भगीरथी तीरी दर्भ आणावयास गेला असता कुशाच्या बेटामध्ये गेला। तेथे त्याने त्या मुलास पाहिले। तो मुलगा सूर्याप्रमाणे तेजस्वी होता। त्यावेळी सत्यश्रवाच्या मनात त्या मुलाविषयी अनेक शंका येऊ लागल्या। असे तेजपुंज बाळ कोणाचे असावे बरे? उर्वशी तर हे आपले मूल टाकून गेली नसेल ना? किंवा हा सुंदर मुलगा राजाचा असावा व त्याच्या आईच्या बाजेवरून जलदेवता तर तेथे घेऊन आल्या नसतील। अशा प्रकारच्या अनेक कल्पना त्याच्या मनात येऊ लागल्या। तो मुलाकडेही पाही, पण त्याला हात लावेन, पण आपण याच घरी घेऊन जावे हा विचार त्याच्या मनात येईल। पण मुलगा कोणाचा हा निर्णय न ठरल्यामुळे त्या मुलास तो उचलून घेईना। अशा तऱ्हेने विचार करीत तो काही वेळ तेथेच उभा राहिला होता व मुलगा हातपाय हलवून रडत होता। थोड्याच वेळात पिपलायन नारायणाचा अवतार झालेला पाहून देवांनी त्या मुलावर पुष्पवृष्टी केली व जय जयकार करून आजचा दिवस सुदिन मानून कृतकृत्य झालो असे मनात आणले। मुलाच्या अंगावर देव फुले टाकीत होती, ती सत्यश्रवाकाळी। देव एकसारखी फुले टाकीत, पण सत्यश्रवास ती दिसत नसत। यामुळे त्याच्या मनात संशय येऊन तो दचकला व हा पिशाचाचा सर्व खेळ असावा असे त्याने मनात वाटले। तो जीवाची आशा धरून दर्भ घ्यायचे सोडून चपळाईने पळत सुटला। ते पाहून देव हसू लागले। सत्यश्रवा पळू नको, उभा राहा असे म्हणू लागले। हे शब्द ऐकून तर सत्यश्रवा अजून फार घाबरला व धूम पळत सुटला। मग सत्यश्रवाची भीती घालवून तो मुलगा त्याच्या हवाली करावा म्हणून देवांनी नारदास पाठवले। नारद ब्राह्मणाचा वेश घेऊन सत्यश्रवाकडे पुढे येऊन उभा राहिला। सत्यश्रवास भयाने पळत असल्याने धापा टाकीत होता, पण त्याचे प्राण कासावीस झाले होते। इतक्यात ब्राह्मणरूपी नारदाने त्यास उभे करून घाबरण्याचे कारण विचारले। तेव्हा त्याने आपल्या मनात आलेले सर्व विकल्प सांगितले। मग नारदाने त्या एका झाडाखाली नेले व सावलीत बसून स्वस्थ झाल्यावर पिपलायन नारायणाच्या जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला। तसेच ही भूतचेष्टा नसल्याबद्दल त्याची खात्री केली आणि मुलास घरी नेऊन त्याचा सांभाळ करावयास सांगितले। शेवटी नारद त्यास असेही म्हणाला की मी जे तुला हे वर्तमान सांगितले ते देवांचे भाषण असून त्यावर भरोसा ठेवून मुलास घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे संगोपन कर। तरी पण माझे स्वर्गात कसे कळेल हे सत्यश्रवास संशय उत्पन्न झाला व क्षणभर उभा राहून तो पाहू लागला। नारदाच्या कृपेने देव त्याच्या दृष्टीस पडले। मग सत्यश्रवाने नारदास म्हटले की तू सांगतोस ही गोष्ट खरी, मला येथून देव दिवस आहेत, पण तू आता माझ्याबरोबर चल व तो मुलगा तेथून काढून माझ्या हातात दे। हे त्याचे म्हणणे ब्राह्मणरूपी नारदाने कबूल केले। मग ते दोघी भगीरथीच्या तटी गेले
तेथे नारदाने परमानंदाने मुलगा सत्यस्रवाच्या स्वाधीन केला व त्याचे नाव चरपटीनाथ असे ठेवण्यात आले. हेच नाव सांगितले आणि हेच नाव ठेवावे असे देव सुचवित आहेत असेही त्यास सांगितले. नंतर नारद स्वर्गात गेला व सत्यस्रवा आपल्या घरी आला. सत्यस्रवाची स्त्री चंद्रा परमपतिव्रता असून मोठी धार्मिक होती. तो तिला म्हणाला, मी दर्भ आणावयास भगीरथी तीरी गेलो होतो. देवांनी आज आपणास हा मुलगा दिला. याचे नाव चरपटे असे ठेवावे. याच्या योगाने देवाचे चरण माझ्या दृष्टीस पडले असे सांगून सर्व वृत्तांत थोडक्यात त्याने तिला आपल्या बायकोला सांगितले. ते ऐकून तिला खूप हर्ष झाला. ती म्हणाली, आज दर्भाच्या निमित्ताने वंशवेल वाढेल, आपल्या हाती आला असे बोलून तिने मावत्या मुलास हृदयास धरले. मग तिने त्यास नावू घातले, स्तनपान करवले, पाळण्यात घालून त्यांची चरपटी असे नाव ठेवून ती गाणे गाऊ लागली. पुढे तो मुलगा उत्तरोत्तर वाढत चालला. 7व्या वर्षी त्याच्या सत्यस्रवाने मुंज केली व त्यास वेदशास्त्रात निपुण केले. पुढे एके दिवशी नारदाची सवारी भ्रमण करीत करीत त्याच गावात आली. आकुंत ब्राह्मणाच्या वेशाने नारद सत्यस्रवाच्या घरी गेला. त्याने चरपटीनाथास पाहिले व त्यावेळेस त्याचे वय 12 वर्षाचे होते. ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून चरपटीची उत्पत्ती असल्यामुळे तो आपला भाऊ असे समजून त्याचा विशेष कळवळा येई. चरपटीनाथास पाहिल्यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमास गेला व तेथे त्याने शंकर, दत्तात्रय, मच्छिंद्रनाथ यांची भेट घेतली. मग चौघेजण आनंदाने एके ठिकाणी बसले असता गोष्ट बोलता बोलता चरपटीचा मूळ आरंभापासून वृत्तांत त्यास नारदाने सांगितला. तो ऐकून शंकराने दत्तात्रयास सांगितले की तुमची मर्जी नवनारायणास नाथ करण्याची आहे. त्या अर्थी चरपटीस आपण दीक्षा देऊन नाथपंथात आणावे. त्यावर दत्तात्रयाने म्हटले की पश्चातापा वाचून हित करून घेता येत नाही. या वास्तव चरपटीस अनुताप झाल्यानंतर पाहता येईल. त्यावर नारदाने म्हटले की ही खरी गोष्ट आहे. आता चरपटीस पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करतो, पण आपण अनुग्रह देण्याची सिद्धता करावी. इतके दत्तात्रयास सांगून नारद पुन्हा त्या गावी सत्यश्रवाकडे आला व त्याने आपण विद्यार्थी होऊन राहतो, मला विद्या पडवावी अशी त्यास विनंती केली. सत्यश्रवाने त्याच्या म्हणण्याचा रुकार दिला. नारदास तो कुलंब या नावाने हाक मारी. मग कुलंब व चरपटी एके ठिकाणी विद्या अभ्यास करू लागले. सत्यश्रवा ग्रामजोशी होता. एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण होते म्हणून त्याने क्षत्रसवास बोलवले. परंतु सत्यश्रवा स्नान संध्येत गुंतल्यामुळे त्याला चरपटीस पाठवलेले संगामांगे कुलबास मदतीस दिले होते. तो संस्कार चटपटीने यथाविधी चालवल्यावर यजमानाने त्यास दक्षिणा देण्यासाठी आणले. त्यावेळी काहीतरी कुरापत काढून तो तंटा करून चरपटीचे संसार वर्षे मन उडवावे असा नारदाने बेत योजून चरपटीस म्हणाला, तू यावेळेस दक्षिणा घेऊ नको, कारण दोघे विद्यार्थी अजून अज्ञानानं हाव. दक्षिणा किती घ्यायची हे आपणास समजत नाही. हे यजमान जास्त न देता कमीच देईल. या वास्तव घेतला वाचून तू घरी चल. मागाहून सत्यश्रवा येऊन दक्षिणा घेईल. त्यावर चरपटी म्हणाला, मी रिकाम्या हाती घरी कसा जाऊ. तेव्हा नारद म्हणाला, तू घेतलेली दक्षिणा जर कमी असली तरी ती तुझा पिता कबूल करणार नाही. हे ऐकून चरपटी म्हणाला, मी यजमानापासून युक्तीने पुष्कळ दक्षिणा काढून घेतो. वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा दाखवल्यानंतर बाप कशासाठी रागे भरेल, उलट शाब्बासकी देईल अशी त्यांचे भाषणे होत आहेत. इतक्यात यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली. नारदाने आधीच कळ लावून दिली होती तशा दक्षिणा ही मनाप्रमाणे मिळाली नाही म्हणून आज चरपटीस राग आला. तो यजमानास म्हणाला, तुम्ही मला ओळखले नाही. हे कार्य कोणते, ब्राह्मण किती योग्यतेचा, त्याच्या योग्य दक्षिणा किती द्यायची याचे तुम्हास बिलकुल ज्ञान नाही. हे चरपटीने भाषण ऐकून यजमान म्हणाला, मुला ऐकून घे, तुझा पुष्कळ दक्षिणा द्यावी खरी, पण यजमानास सामर्थ्य नसेल तर तो कार्य करेल. तेव्हा चरपटी म्हणाला, अनुकूलता असेल त्यानेच असली कार्य करण्यास हात घालावा. अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल उभयतांची बरीच बोलचाली सुरू झाली. ते पाहून चरपटीने दक्षिणेसाठी यजमानाशी मोठा तंटा करून त्याने मान दुखवल्याचे वर्तमान नारदाने घरी जाऊन सत्यश्रवास सांगितले आणि त्यास म्हटले, चरपटीने निष्कारण तंटा केला, यामुळे आता हा यजमान मात्र तुमच्या हातातून जाईल. यजमान गेल्यावर तुमची कमाई बुडणार. आज चरपटीने मांडून तुमचे बरेच नुकसान केले. आपण पडलो याचक आर्जव करून व यजमानास खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत. नारदाने याप्रमाणे सांगितल्यावर सत्यश्रवा रागवला व पूजा आपटून लागला. यजमानाकडे गेला. तेथे दोघांची बोलाचाली चालली होती. ती त्याने समक्ष ऐकली. ती पाहून त्यास मुलाचा अधिक राग आला व यजमानाबद्दल भांडल्याबद्दल त्याने खाडकन त्याच्या तोंडात मारले.
चरपटी अगोदर रागात होता, तशाच बापांना शिक्षा केली. त्या कारणाने त्यास अत्यंत राग येऊन तो तेथून पश्चातापाने निघून गावाबाहेर भगवतीच्या देवालयात जाऊन बसला. नारद अंतशिक्ष त्याच्या लक्षात हा प्रकार येऊन त्याने दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतले व तो भगवतीच्या देवालयात दर्शनास गेला. दर्शन घेतल्यावर त्याने चरपटीजवळ बसून तुम्ही कोण, कोठे राहता म्हणून विचारले. तेव्हा चरपटीने सर्व वृत्तांत त्यास सांगितला. ते ऐकून ब्राह्मणरूपी नारदाने बोलून दाखवले की त्या सत्यश्रवा ब्राह्मणाला वेळ लागलेले दिसते. अविचाराने मुलगा मात्र हातातला घालवला. त्या मूर्ख म्हातारीची बुद्धी चळली. खचित आता तू त्याला पुन्हा तोंड टाकूच नको, कुशाल त्याचा त्याग करून अरण्यात जा. याप्रमाणे नारदाने सांगतात चरपटीस पूर्ण पश्चाताप होऊन त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले आणि तो त्या ब्राह्मणास म्हणाला, तुम्ही माझ्या घरी जाऊन गुप्तपणाने त्या कुलंबास घेऊन या, म्हणजे आम्ही दोघी कोठेतरी अन्य देशात जाऊन विद्या अभ्यास करून राहू. मग तो ब्राह्मणरूपी नारद कुलंबास आणवयासाठी उठून बाहेर गेला. थोड्या वेळाने कुलंबेचा वेश घेऊन आला. नंतर सत्यश्रवापाशी न राहता अन्यत्र कोठेतरी जाऊन अभ्यास करून राहू लागला. कुलंबाचाही अभिप्राय पडला. मग ते दोघे एके ठिकाणी एकमताने राहण्याचे ठरवून तेथून निघाले. ते बरेच लांब गेल्यावर कुलबाने म्हटले की आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊ व बद्री केदाराचे दर्शन घेऊन मग काशीत जाऊन तेथे विद्या अभ्यास करू. हा कुलंबाचा विचार चरपटीस मान्य झाला. मग ते दोघे बद्रिकाश्रमास गेले. तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्री केदारास नमस्कार केला. इतक्यात दत्तात्रय व मच्छिंद्रनाथ प्रकट झाले. कुलंब नारदाने दत्तात्रयाच्या पाया पडून मच्छिंद्रनाथास नमस्कार केला आणि चरपटी ही दोघांच्या पाया पडला. हे उभयता कोण आहेत म्हणून त्यांनी कुलबास विचारले आणि मग कुलबाने त्यांची नावे सांगितली व स्वतःकडे हात करून म्हटले की या देहाला नारद म्हणतात. तुझे कार्य करण्यासाठी मी कुलबाचा वेश घेतला होता. हे ऐकून चरपटी नारदाच्या पाया पडून दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला. तेव्हा नारदाने त्यास सांगितले की आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ, परंतु गुरुप्रसादा वाचून आम्ही तुला दिसणार नाही. एकदा गुरुने कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसेल. ते ऐकून चरपटी म्हणाला, तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू, तरी आता तुम्ही मला येथे अनुग्रह देऊन सनात करावे. तेव्हा नारदाने दत्तात्रयास सूचना केली. मग दत्तात्रयाने चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला, कानात मंत्र सांगितला. तेव्हा त्याचे अज्ञान लागताच जाऊन त्यास दिव्य ज्ञान प्राप्त झाले. मग चरपटीनाथास त्याचे दर्शन झाले आणि त्याच्या तिघांच्या पायावर मस्तक ठेवले. याच संधीस शंकराने प्रकट होऊन चरपटीनाथात दर्शन दिले. त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि विद्याभ्यास करून नाथपंथ देण्याबद्दल दत्तात्रयास सांगितले. मग दत्तात्रयाने त्या सर्व विद्या मिळवल्या. संपूर्ण अश्रविद्येत वाक कबार केले व तपश्चर्येस बसवले. पुढे नाग अश्वती जाऊन 12 वर्ष राहून वीर साधन केले व 9 कोटी 7 लक्ष साबरी कवित्व केले. मग त्या सर्वांनी देवांनी येऊन आशीर्वाद दिले. नंतर श्री दत्तात्रय गिरनार पर्वती गेले व चरपटी तीर्थास यात्रास निघाला. त्याने रामेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, जगन्नाथ, हरिद्वार, हरिकेश्वर, हरिहरेश्वर, काशी विश्वनाथ आदी करून भौतिक तीर्थ केली. त्याने पुष्कळ शिष्य घेतले. त्यातून सिद्धकला जाणणारे 9 शिष्य उदात झाले. असा हा अध्याय 38वा होता. तर मी तो तुम्हाला श्रवण करवला. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये ओम नवनाथाय नमः नक्की करावा. माझा आत्मविश्वास वाढवावा. ओम मच्छिंद्रनाथाय नमः, ओम नवनाथाय नमः, ओम भर्तर्यै नमः, ओम कानिपनाथाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. काहीतरी 9 नाथांपैकी एक कमेंट्स नक्की करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण